मानवती वेदिका क्षिप्रावेतवती महाधरा घाती नाचती। ओके ब्रह्मा विष्णु महेश्वरा वासुदेवा जगन्नाथ संकर्षणे भो। नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजचा व्हिडिओ माझी दुसरी मैत्रीण आणि कलीग स्नेहा कोलते हिच्या लग्नाचा असणार आहे। लग्न आणि हळदीला आम्ही दोन्हीकडे गेलो होतो, त्यावेळेचे छोटे छोटे क्षण मी टिपलेत, ते तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवते, नक्की पहा। जरा जोरात नाचा। अशी सगळ्यांची तयारी झालेली आहे। मी एकटीने साडी नेसली आहे, दोघी आम्ही सगळे व्हरायटीच घातली आहे ना खरं। आणि आता सगुणा बागकडे चाललोय, बाहेर रिक्षा आली आहे, त्याच्यामुळे पुढे भेटूया, चला। तर डोंबिवलीवरून मी, प्रेसिता, दीक्षिता, प्रथमेश आणि वैभव सर आम्ही सगळे निघालो सगुणा बागकडे। एक तासाभराचं अंतर होतं, ते पार करून आम्ही पोहोचलो आणि एंट्रन्सलाच इतकं सुंदर स्नेहा आणि देवेंद्रच्या लग्नाचं त्यांचं ना काय म्हणतात त्याला, एक डिजिटल आर्ट बनवून तसं इन्व्हिटेशनसारखं हे बनवलं होतं पोस्टर, आणि ते इथे लावलं होतं। अगदी ना मला हे बघून ते गाणं आहे ना, दिन शगनादा, तेच आठवलं, तशीच एंट्री। आणि पुढे पण तुम्ही बघालच स्नेहाची एंट्री वगैरे। तत्पूर्वी लग्न लागण्यासाठी थोडा वेळ होता, संध्याकाळचा वगैरे मुहूर्त होता, आम्ही इथे थोडा एक फेरफटका मारला, जेवून घेतलं। जेवण पण इतकं भारी होतं, साधं जेवण होतं पण चविष्ट जेवण होतं। स्पेशली त्यांच्याकडची लोणची, जी सगुणा बागची स्पेशालिटी आहे, ती लोणची सुद्धा या जेवणात होती। मी तुम्हाला पुढे ना त्यातली व्हरायटी दाखवते लोणच्यांची, ती बघा, ती पण मस्त होती। मला अजूनही रिग्रेट होते की मी येताना घेऊन आलेले नाहीये। त्याच्यानंतर इकडे ना बऱ्यापैकी काय म्हणतात, डेकोरेशन जे बेसिक होतं ते खूप नॅचरल पद्धतीने, म्हणजे ह्या बांबूच्या किंवा वेताच्या ह्याने वगैरे त्या परड्या बनवल्या होत्या। आणि हा मध्ये एक असा त्यांचा पॅच होता, तिथे त्यांनी रुखवत मांडलं होतं। दैनिक लोकसत्ता पुन्हा एकदा शृंखलाच्या लग्नात पण आपण बघितलं, त्याच पद्धतीने स्नेहाने सुद्धा पॉलिटिकल अँगलने एक पक्ष बदलाची, कोलत्यांकडून कांबळींकडे जातानाचा एक पक्षप्रवेश, अशी एक बातमी केली होती। आणि बाकी सगळं रुखवत मांडलं होतं, हे आम्ही जेवायला आलो मगाशी म्हटलं तसं। तिथेच ना बाजूला असं एक काय म्हणत, फिश टँक असतो ना, तोच मोठ्या आकाराचा, त्यात हे मॉनिटर लिझर्ड असं म्हणतात आय गेस यांना, ते ठेवले होते। दिसताना ना तुम्ही अनेकदा बघितलं असेल, हे घेऊन अनेकांनी फोटो काढले, ते सुपर मॉडेल वगैरे असतात ना, त्याच्यात हे असे टास्क असतात। आणि मग आम्ही नवरीला भेटायला गेलो। मी ब्लॉग इथे बघा, नवरीला तोंड दाखवून आलो आमचं। आणि मग पुन्हा इथे ना त्यांनी शॉपिंगसाठी ठेवलं होतं। तुम्ही मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना तसं, हे बघा, ह्या सगळ्या लोणच्याच्या व्हरायटी आहेत, तुम्ही पॉज करून नावं वाचू शकता। आणि साधारण 200 रुपयाला ही बरणी होती। जेवणातही त्यांनी हे लोणचं ठेवलं होतं। त्या व्यतिरिक्त इथे वेगवेगळी सत्व जी म्हणतात, नाचणी सत्व, तांदळाचं पीठ, असेही सगळे प्रकार होते। ह्या 2 रोमध्ये लोणची आणि वरती ते हे होतं जाम वगैरे बनवलेलं, करवंदांचा जाम, सफरचंदांचा जाम वगैरे वगैरे। त्याच्यानंतर या साईडला सिरप आहे, हे संत्र, आवळा अशी सिरप होते। आणि या साईडला मगाशी इथे हे बघा, हे जे वरती पांढरं दिसतं ना, ते व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे, खोबरेल तेल, आणि खाली लाकडी घाण्याचं तेल होतं।
हे आवळा सिरप वगैरे तिथे त्याच्यानंतर ना हे पापड होते, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे नाचणीचे, पालक, बटाटा, मिरगुंड, तांदूळ, कुरडया वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर बरंच इतकी व्हरायटी होती ना, मला आता आठवतही नाही आहे, मी आता बघून तुम्हाला सांगते. हे सगळं हां हे धूप अगरबत्त्या वगैरे होत्या, त्यासुद्धा सगुणाबागची स्पेशालिटी होती. त्याच्याशिवाय आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे ना, तिथे केसाला लावायचे हेअर ऑइल वगैरे, आणि हे जे दिसतं ना हे लिप बाम आहेत. त्यांनी ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेले काही लिप बाम होते, ते सुद्धा मला वाटतं तिथे विक्रीसाठीच ठेवलेले होते आणि रास्त दरात होते. आणखीन एक म्हणजे ना, मी शूट नाही केलं पण तिथे ना ज्वेलरीचे सुद्धा काही विक्रीसाठी ठेवलेल्या गोष्टी होत्या, कानातले किंवा गळ्यातला नेकलेस वगैरे, जे नारळाच्या सुकलेल्या झावळ्या, वेताच्या आणि अशा शेल्सपासून वगैरे बनवल्या होत्या. मग आम्ही मूळ मंडपाच्या इथे आलो, जिथे नवऱ्याकडची मंडळी ही आता तुम्ही बघताय, देवेंद्र कांबळी नवरदेव आणि बाकी सगळे चालले आहेत, त्यांच्याकडचे पुण्यवचन वगैरे विधी सुरू होते. आणि मग तिथे ना तुम्हाला माहिती असेल सगुणाबागेत गेल्यावर तिथे अनेक प्रकारचे प्राणी आहेत. तिथे येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना त्या प्राण्यांना फेरफटका मारायची वगैरे सोय होती. ही बैलगाडी, उंट वगैरे पण आहेत, पुढे दाखवतेच. तत्पूर्वी आम्हाला मध्ये नवरदेव भेटले, त्यांना भेटा. ते पैठणी हे छान केलंय ना, म्हणून म्हटलं व्हिडिओ काढू. छान, थँक्यू. मुरुडं विनायक चिंतामणी देवर मानवती वेदिका क्षिप्रा वेतवती महासुर क्या त्या तया गंडगी पूर्णा सदा मंगल शुभ मंगल सावधान लाभो संतती संपदा बहु शुभमंगला शुभमंगला नको मानू नको आठवण ठेव तू बाबा बहिणीची आठवण ठेव तू बाबा बहिणीची साजली गटी समीप नवरा नवरा पूजन करा अंतर स्फटा ते धरा दुष्टा दुष्ट वधूवरान करणे दोघे करा उभी वाजंत्री हे माळा बरोबर घाला सदा मंगलम शुभमंगलम सावधान लग्नं सुदिनं देव तारांबरं चंद्रवरं देव विद्यावरं देववरं देव लक्ष्मीपते प्रेमं स्मरामि शुभलग्न सावधान
लक्ष्मीनारायण चिंतन सावधान सुमूर्त सावधान देवेंद्र आणि दोघांनी खाली घ्या फर्स्ट फ्लोर आहे ग्राउंडला तर लग्न लागतात सुरू झाला कन्यादानाचा विधी. कन्यादानाच्या विधीबद्दल आज मला तुम्हाला थोडी माहिती द्यायची आहे. मी या व्हिडिओसाठी आणि यापूर्वीही अनेकदा कन्यादान का करतात याविषयी बरंच वाचलं होतं. त्यात माझ्या जे लक्षात आलं ते मला तुम्हाला सांगायचं आहे. तुमच्याकडे आणखीन वेगळी माहिती असेल तर नक्की सांगा. तर मुळात कन्यादान हा अनेकदा वादात सापडणारा शब्द आहे. का? कारण असं कसं मुलींना दान करणार किंवा कन्येचं दान करायला ती काही वस्तू आहे का, असं एक वाद किंवा असा एक प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातो. पण लग्नात जिथे नवरदेव आणि नवरी देवी अशी संकल्पना असते तिथे ती उत्सव मूर्ती असणारी कन्या ही दानाची वस्तू म्हणून दिली जाईल का, हा विचार आपण केला पाहिजे. म्हणजे नक्कीच यामागे काही ना काहीतरी कारण असणार आणि ते कारण काय हे आता आपण जाणून घेऊया. मुळात कन्यादान म्हणजे कन्या देणं हा अर्थ नाही. जेव्हा इतर वस्तूंचं दान केलं जातं तेव्हा इदम न मी मम असं म्हटलं जातं. पण जेव्हा मुलगी दिली जाते, मुलगी वराकडे सोपवली जाते, तेव्हा मुलगी वस्तू म्हणून दिली जात नाही, तर वधूपिता वधूचा हात वराच्या हाती सोपवताना त्याच्याकडून वचन घेत असतो. तो त्याला सांगत असतो की विधात्याने मला दिलेलं वरदान जिच्यामुळे माझ्या कुळाची भरभराट झाली ती आता मी तुझ्या हाती सोपवतोय, ती जबाबदारी तुझ्याकडे देतोय, ती तुझ्या वंशाची वृद्धी करणार आहे आणि म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष अशा चारही बाबतीत तिची प्रतारणा करू नकोस, तिच्याशी एकनिष्ठ राहा व दोघांनी सुखाचा संसार करा असं वचन वधू पित्याने वराकडून घ्यायचं असतं. आणि त्यावेळी वर सुद्धा नातीचरामी असं म्हणत त्या वचनाचं मी उल्लंघन करणार नाही असं सांगत असतो. दोन्ही कुटुंबांमधला हा एक सुंदर क्षण आहे ज्यामध्ये दान करणं किंवा कोणाचाही अपमान करणं हा मुळातच हेतू नसावा असं मला तरी वाटतं. पण मंडळी, आपण आता एक 21व्या शतकातल्या किंवा एक प्रगत दृष्टिकोनातून सुद्धा या गोष्टीचा विचार करूया. खरंच अशा प्रकारे आपल्या खांद्यावरची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीला सोपवणं हे तरी योग्य आहे का? तर मुळात मला असं वाटतं की आत्ता तो अर्थ अभिप्रेतच नसावा. कारण पूर्वीच्या काळी जेव्हा मुलीच्या पसंतीशिवाय किंवा पसंती न विचारताच लग्न ठरवली जायची तेव्हा ही जबाबदारी म्हणून सोपवली जायची असं म्हणता येईल. पण आत्ता जेव्हा पूर्ण संमतीपूर्वक लग्न होतं, म्हणजे मुलगा मुलगी दोघांनाही लग्नाआधी त्यांची इच्छा विचारली जाते, पसंती विचारली जाते, त्यांना स्वतः एकमेकांसोबत घालवायला वेळ दिला जातो आणि त्यानंतर लग्न लागतात, तेव्हा ही जबाबदारी सोपवण्याऐवजी कन्यादान करताना मुलीचे पालक वधूपिता वधूमाता हे आपली संमती दर्शवतायत असाही अर्थ आपण घेऊ शकतो. आता आपण बघताय स्नेहाची सप्तपदी विधी. इथे त्यांनी जागा असल्याने छान रांगोळीने सप्तपदीतलं प्रत्येक वचन रेखाटलं होतं. प्रत्येक पावलावर त्या दोघांनी स्नेहा आणि देवेंद्रनी एकमेकांना दिलेली आश्वासनं लिहिलेली होती आणि असा हा सुंदर सोहळा पार पडला. स्नेहा आणि देवेंद्र, तुम्हा दोघांनाही लग्नाच्या आणि नंतर पुढच्या पूर्ण संसारासाठीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद. पुढचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईन. तोपर्यंत बाय बाय.